हां नमस्कार, सोलापूर वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. MSCBचं आज पंढरपूरमध्ये हल्लाबोल आंदोलन आहे. हे आंदोलन पगारवाढ नसून तर माणसाचा ताण कमी व्हावा यासाठी आहे. तर आज आपल्यासोबत आहेत MSCBचे मुख्य अधिकारी मोठे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी भाऊसाहेब सहकारी सोलापूर सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन. आज महावितरण, महानिर्मिती आणि महापालिका या तिन्ही कंपनीतील त्या 6 संघटनांनी 0 ऑगस्टपासून संपाला सुरुवात केलेली आहे. हा संप आमचा 3 दिवसाचा आहे, 6, 7 आणि 8. या संपामध्ये 7 तारखेचा संप जो आहे तो पुनर्रचना च्या विरोधात आहे. पुनर्रचना म्हणजे महावितरण कंपनी, महानिर्मिती कंपनी आणि महापालिका कंपनी या तिन्ही कंपनीची पुनर्रचना प्रस्तावित आहे. या पुनर्रचना करायची होती कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी. प्रशासनाने याचा उलटा अर्थ घेऊन पुनर्रचना करताना मसुदा असा तयार केला आहे की ज्याच्यामध्ये 33% कर्मचारी कमी होत आहेत. ॲक्च्युली पुनर्रचना हे कशासाठी करायची होती की आहे त्या कर्मचाऱ्यांना खूप ताण आहे. सर्वे आमच्या MP लोकांनी फील्डमध्ये एका कंपनीला सर्वेसाठी देऊन सर्वे केलेला आहे की खरोखर ह्या लोकांना ताण आहे. ताण कमी होण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्यांना ताण कमी होण्यासाठी त्यांची संख्या वाढली पाहिजे किंवा आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये कामाची वाटणी व्यवस्थित झाली पाहिजे. त्यामुळे हे पुनर्रचना करायची होती. परंतु ह्या पुनर्रचनेत पुन्हा 33% स्टाफ हे कमी करत आहेत. याचा अर्थ आहे त्या कर्मचाऱ्यांना पुनर्रचना केली तरी सुद्धा तो ताण वाढणारच आहे आणि याचा विपरीत परिणाम ग्राहक सेवेवर सुद्धा होणार आहे. जेवढा स्टाफ कमी होईल तेवढं ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्टाफ कमी पडणार आहे. आणि आम्ही हा स्टाफ कुठल्याही आर्थिक मागणीसाठी, पगारवाढीसाठी करत नसून ग्राहकांना चांगली सेवा मिळावी तसेच आमच्याही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा ताण कमी होऊन त्याला सुरळीत काम करता यावं, ग्राहकांना चांगली सेवा देता यावी या कारणासाठी आम्ही हा 7 तारखेचा संप करत आहोत. तसेच 8 आणि 9 तारखेला जो संप आहे तो देशव्यापी असून त्या देशातील सर्व विद्युत कंपन्या उतरलेल्या आहेत. तो संप इलेक्ट्रिसिटी बिल 2018 म्हणून 1 बिल लोकसभेमध्ये मंजूर होऊ घातलेला आहे. त्या बिलामध्ये पंच्याऐंशीकरणाला पॉझिटिव्ह अशामध्ये साबित केलेले आहेत की जे ग्राहक हितासाठी योग्य नाहीत. त्यामुळं खाजगी कंपन्यांचं राज्य विद्युत क्षेत्रात येईल आणि त्यामुळे ग्राहकांना जास्त दराची वीज खरेदी करावी लागून ग्राहकांची सुद्धा पिळवणूक त्याच्यामध्ये होणार आहे. तसेच आहे त्या सर्व प्रामाणिक कर्मचाऱ्यांना पण ह्याचा परिणाम होणार आहे. या दोन्ही गोष्टीला विरोध म्हणून आम्ही 8 आणि 9 तारखेच्या संपात सुद्धा सर्वजण सहभागी होत आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही यातून कोणीही मागे घेणार नाही. किती दिवसांपासून साधारणतः ट्रॅक्टर ट्रेनिंगसाठी आम्ही 1.5 वर्षापासून प्रशासनाची चर्चा करत होतो आणि प्रशासनाने याच्यात साधारणतः 10 ते 12 बैठका आमच्याबरोबर घेतलेल्या आहेत. प्रत्येक ऊर्जामंत्र्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता की तुमचं म्हणणं आम्ही सगळं योग्य आहे तिने प्रशासनापर्यंत पोहोचवतो. त्यांनी तसा संदेशसुद्धा दिला होता की बाबा ह्या संघटनांचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे आणि त्यांचा थोडासा मुद्दा लक्षात घेऊन काही त्याच्यामध्ये बदल करा, कर्मचारी तपास करू नका. तरीसुद्धा मोठ्या प्रशासनानं कुठलीही गोष्ट न ऐकता आज ही संप करायची वेळ आमच्यावर आणलेली आहे. आज संपामध्ये जर काही ग्राहकांना विरोध खंड करून जर काही त्रास झाला तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु ही पूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनामुळे आम्हाला हा संप करावा लागला आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी की लवकरात लवकर यांच्या मागण्या काय असतील ते पूर्ण कराव्यात. रोहित जाधव सोबत सोहन जयस्वाल, पंढरपूर.